न्यू भारत टुडे इस या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांना स्वागत आहे. आज आमच्यासोबत बहुजन समाज पार्टीचे प्रभारी भंडारा गोंदिया जिल्हा माननीय पवनजी टेकाम आणि वाडवे सर आहे, BSP कार्यकर्ता मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्र. तर आपण आज यांची मुलाखत घेत आहोत की जे आदिवासींवर होणारे जे अन्याय आहेत, कशा प्रकारे त्यांचे जे रोजगार छीनण्यात आला आहे आणि त्यांना कशा प्रकारे त्यांच्या जमीन जंगलपासून वंचित ठेवण्यात आला आणि त्यांचे होणारे दुष्परिणाम यांच्यावर थोडासा प्रकाश टाकण्यासाठी मी ह्या सरांना आमंत्रित केला आहे. तर सर सांगा बरं, काय आहे बफर झोनचा जो आहे आता जिकडे तिकडे चालू आहे ते तुमच्या गावचं तर हां वाळवे सर बोलतो मी तुमच्या बोलण्यात मग तो बोलू. नाही मग ठीक आहे. माझ्या पहिले सुरुवात ठीक आहे. तर भारताला स्वातंत्र्य होऊन 75हून अधिक वर्ष झाले. तद्वतच भारत देशात भारतीय संविधान लागू होऊन सुद्धा 70-75 वर्ष झालेली आहेत. आजच्या तारखेत जो सर्वात परेशान, त्रस्त, समस्याग्रस्त या देशामध्ये कोणताही जर समाज असेल तर तो आहे शेड्यूल ट्राईब, ज्याला आदिवासी समाज म्हणतात. बांधवानो, या 75 वर्षामध्ये आज यांची तो मग मोगल काळ असो, अंग्रेजांचा काळ असो, त्या दोन्ही परकीय राजवटीमध्ये जेवढा यांच्यावर शोषण होत झालेला नाही, त्याही पेक्षा शोषण आमच्या भारतीय स्वातंत्र्यामध्ये या देशात होत आहे. त्यांच्यासाठी भारतीय संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार यांना नष्ट करण्यात येत आहेत. जवळपास जर आपण धरलो आजच्या तारखेत तर जंगल संरक्षणच्या नावाखाली, वन आणि पर्यावरण संरक्षणाच्या खाली, ग्रीन हंटच्या नावाखाली, नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याच्या नावाखाली कदाचित येतला शासन आणि प्रशासन यांच्या बळी घेत आहे असं मला खेदाने म्हणावं लागतं. इंग्रजांच्या काळापासून जेव्हा इंग्रजांनी जंगलाला जंगलामध्ये शिरकत करायला लागले इंग्रज, तेव्हा याच देशामध्ये आदिवासींनी, मग तो संताल आंदोलन असेल, बिरसा मुंडा आंदोलन असेल, हुल आंदोलन असेल, कोल आंदोलन असेल, गोंड आंदोलन असेल, अशा अनेक आंदोलने या जंगलसाठी झालेल्या आहेत. आणि तर त्या एवढा निसर्गप्रिय आणि केवळ निसर्गाचा संतुलन हा केवळ या देशातला आदिवासीच राखू शकतो, हे मी 100% सांगतो. परंतु खेदाने म्हणावं लागेल का या देशात, या राज्यामध्ये फुलेच्या नावाने, बाबासाहेबांच्या नावाने, शाहू महाराजांच्या नावाने नौटंकी करणारे सरकार, महात्मा फुल्यांनी अति उत्कृष्ट एक मेमोरंडम सरकारकडे सादर केला होता जंगलाविषयी. त्यांचा असा म्हणणं होता की या ज्या गावचे गावराने सरकारने, त्यावेळेस इंग्रजांची सत्ता होती, त्या सरकारला ठणकावून महात्मा फुले सांगायचे का ज्या गावची गावराने सरकारने आपल्या खात्यात जमा केले असतील त्या समस्त शेतीत राब करून काय मात्र इमारती विषयक लाकूड तोडण्याविषयी बंदी घालावी आणि या जुलुमी फॉरेस्ट खात्याची होळी करावी. तर माझ्या महाराष्ट्र राज्य सरकारला प्रश्न आहे, फुले साहेब आंबेडकरी मानणाऱ्या सरकारला हे सत्य आहे का? आणि हे सरकार अनेक ब्रिटिशांचे कायदे म्हणून त्याच्या हे अधिनियम उपनियम बनवतात, त्याला बदलवतात. मग ह्या फॉरेस्टच्या बाबतीत हे करू शकते का? इव्हन संविधान हे कॉपी पेस्टच आहे म्हणतात. तर असा महात्मा फुलेला हे मेमोरंडम सादर करून एक प्रकारे सर्वात मोठा उपकार महात्मा फुलेने आदिवासीवर केलेला होता असं मला म्हणायचं आहे. परंतु फॉरेस्ट खाता झाल्यानंतर याच फॉरेस्ट खात्या अंतर्गत आदिवासी जंगल कामगार सोसायटी नावाची संस्था स्थापन करण्यात आली. या जंगल कामगार सोसायटीने चांगल्या प्रकारे अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या रोजीरोटीचा मार्ग त्यांचा प्रशस्त झाला आणि सरकारलाही अनेक प्रकारचा त्यांनी फायदा पोहोचवून दिलेला आहे. त्याच्यानंतर FDSM आली, मग त्याच्यानंतर वन्यजीव आला. याचा अर्थ असा आहे का हे सगळे काही जो प्रकरण चालत आहे वन संरक्षणाच्या नावाखाली, वन्यजीवाच्या नावाखाली, यांना काही जंगलाचं संरक्षण करायचं नसेल, यांना त्या नावाखाली इथल्या भांडवलदार, उद्योगपती, खजिनादार यांना तो जंगल हस्तांतरण करायचं आहे असं मला म्हणायचं आहे. याच्यामुळे जवळपास 2 ते 3 करोड डॅमच्या नावाखाली, वन्यजीवच्या नावाखाली, उद्योगधंद्यांच्या नावाखाली जवळपास 3 करोड आदिवासीच्या विस्थापन
झालेला आहे आणि ते देशोधडीले लागलेले आहेत आणि हा सरकार आमच्यावर फार मोठा अन्याय करत आहे असं मला वाटतं. सर मला एक सांगा की ह्या सडक अर्जुनी मोरगाव आणि मोरगाव अर्जुनी तालुक्यात आदिवासींची टोटल पॉप्युलेशन किती असेल अंदाजे जवळपास? आमच्या विधानसभेत हो, आमच्या विधानसभेत आदिवासींची टोटल संख्या जर आपण बघितलो तर विधानसभा 30 ते 40,000 आमच्या आदिवासींची संख्या आहे. ओके ओके. तर SC आणि ST यांचा रिझर्वेशन असते पॉलिटिकली. आता OBCला पण तो मिळू लागला आहे. तर जे तुम्ही सांगता, जे व्यथा सांगतात, त्या व्यथा तुमचे जे पुढारी आहेत तर ते जिल्हा परिषद असो, विधानसभा असो किंवा कुठलेही सदन असो त्यामध्ये मांडत नाहीत का? नाही, मग हे गुलाम राम यांना कांचीराम साहेब म्हणायचे. गुलाम राम हं, हे जिल्हा परिषद, पंचायत समिती, हं, सरपंच आणि जे कोणी असतील विधान परिषदेमध्ये हं, हे मामूली गोष्ट झाली. पण एक प्रसंग काशीराम साहेबांच्या वेळाने असा एक प्रसंग आला होता. ते SC STच्या मुद्द्यावर 1 नाही 2 नाही 3 नाही अख्खे आमचे 100 खासदार गेले. त्यांना सरळ सरळ राष्ट्रपतींनी मिळण्याचाच इन्कार केलेला होता. याचा अर्थ हे किती हिसाबनात नागनाथ अर्थात BJP काँग्रेसमधून किंवा कुठूनही इतर पक्षातून जातील, हे प्रभावीपणे हे आपला स्वतःचा फायदा करतील, समाजाचा संरक्षण करू शकत नाही. नाही.